लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागात आपण पाहत असतो की सुरुवातीला खरं इथे नंदिनी आणि जीवाचा जरा रोमॅन्टिक सीन दाखवलेला आहे बरं का. आता इथे जीवा नंदिनीला जवळ खेचत असतो तेव्हा नंदिनी म्हणत असते की तुमचं नेहमीच आहे हा, म्हणजे मी कामाला चालले की तुम्हाला हे सगळं काही सुचतं. तेव्हा जीवा म्हणतो काय करणार सांग बरं, तू जाऊ नको ना रे कामाला, मग बाहेर किती ऊन आहे, आधीच तर इथे AC वगैरे लावलेला आहे, आधीच सगळं काही किती गार झालं आहे ना, मग त्यामुळे तू घरीच राहा असं इथे नंदिनीला म्हणत असतो. नंदिनी म्हणत असते सोडा हो जाऊ द्या असं म्हणून त्याचा हात सोडून जात असे तेव्हा नंदिनीचा हात जीवा धरतो आणि तिच्या कानापुढे म्हणजे घुंगरू धरतो. म्हणजे जीवानी नंदिनीसाठी काहीतरी सरप्राईज वगैरे आणलेलं आहे असं इथे दिसत आहे बरं का. आता इकडे दुसऱ्या बाजूला जो काही पार्थ असतो, पार्थचा कामाचा लोड फार वाढलेला असतो, त्यामुळे इथे मालिनी म्हणत असते पार्थ जेव्हा तुला बघेल तेव्हा खरं तर तू कामातच असतोस, कधी काम संपणार हे तुझं असं म्हटल्यानंतर लगेच पार्थ काय करणार आई सांग बरं. आता रम्याच्या जागेवर दुसरी कोणती तरी व्यक्ती आणूस तर हा लोड तर माझ्यावर येणारच आहे, एकदा का ती व्यक्ती आली ना मग माझा लोड कमी होईल, आता ह्या रम्याचं काम तर मला करावंच लागेल असं इथे पार्थचं म्हणणं असतं. आता इकडे दुसऱ्या बाजूला जो काही विजय असतो, विजय एका व्यक्तीला बोलतो. आता स्टोरीमध्ये नवीन कॅरेक्टर आणण्याची वेळ आलेली आहे, दोघात तिसरं येणं सुकर असतं पण दोघात तिसरी येणं असं म्हणून जोरात हसायला लागतो. म्हणजेच काय, मालिकेत आता नवीन कुणाची तरी एंट्री होणार आहे. आता खरं तर हा विजय काव्य आणि पार्थच्या आयुष्यात कशा प्रकारे वादळ घेऊन येणार आहे हे पाहण्यासारखंच आहे. आजच्या पुरतं एवढंच. अशा डेली मालिकेच्या अपडेट जर तुम्हाला जाणून घ्यायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि तोपर्यंत पाहत राहा लग्नानंतर होईलच प्रेम. धन्यवाद.